कणकवलीचे तहसीलदार काल वैभव नाईकांनी तिथे जाऊन आले. वास्तविक पाहता 11वी-12वीचा रिझल्ट निकाल लागल्यानंतर तहसीलदारांनी स्वतःहून त्यामध्ये लक्ष घालून सर्व नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना वेळच्या वेळी दाखले मिळाले पाहिजे, वेळच्या वेळी दाखले मिळण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. पण ते वैभव नाईकांच्या स्टेटमेंटवरून एससी मध्ये बसून राहून त्या ठिकाणी असलेल्या मुतारीकडे लोकांना तासनतास उभं करून त्यांना काही कोणती दाखले देण्यात विलंब होत होता. त्याबाबत वैभव नाईकांनी काल त्याच्यात सुरुवात केली. पण पाहता तहसीलदारांनी आज या ठिकाणी असताना जेव्हा महाराष्ट्र शासनाने 9:30 ते 5:30 हे कार्यालयाचं वेळ असताना 5:30 नंतर तहसीलदार 9 पर्यंत कशासाठी बसतात आणि त्या ठिकाणी असलेले मायनिंगचे दलाल, जमिनीचे दलाल किंवा काम करणारे दलाल त्या ठिकाणी का गिरट्या घालतात ह्याचा खऱ्या अर्थाने संशय घेण्याची गरज आहे. कारण त्या ठिकाणी माहिती घेतली असता प्रत्येक जमिनीचे रेट वेगवेगळ्या, बी शेतीला वेगळा रेट, अमक्याला वेगळा असल्या, वर्ग 2च्या जमिनीला वेगळा रेट, अशा प्रकारचे दरपत्रक असल्यासारखं एजंट दरपत्रक घेऊन फिरतायत. आणि अशा पद्धतीने तहसीलदार या ठिकाणी आज असताना त्या ठिकाणी कोणत्याही मायनिंगच्या प्रकरणावर मायनिंग पकडणे बिकडणे कार्यालयातून बाहेरच पडत नाही. पण तिथे संध्याकाळचे मायनिंगचे हप्ते मात्र तिथे त्यांना येत असतात. त्यामुळे तहसीलदार आज हेच तहसीलदार परत आता पालकमंत्री या पाठीमागे लागून देवगड मध्ये रिक्त झालेल्या पदावर आपण या जिल्ह्यात राहू अशा प्रकारची चर्चा आता जनतेमधून किंवा कार्यकर्त्यांमधून किंवा दलालांमधून येत आहे. त्यामुळे पालकमंत्री जिल्ह्यात अशाच प्रकारचे अधिकारी भ्रष्ट अधिकारी ठेवून जिल्ह्यातल्या नागरिकांचा, जिल्ह्यातल्या असलेल्या सर्व थरातील लोकांचं नुकसान करतायत.